हे काय तू एकटीच निघालीस? हो, गीता कुठे? ती घरातच थांबतीये, पण मला जायला हवं. बरं चल मी येतो. अहो पण दुकान कारण काय बबन आहे, मधू काका आहे. चल तू. येऊ मी? तेवढं आजी आजोबांकडे. हा मी आहे, काळजी करू नकोस. ए पोचल्यावर फोन करत राहा मध्ये मध्ये. हा हो. चल. हो गॉड, सकाळपासून ECG स्टेबल होता. काय होतंय? आत्या डॉक्टर रावराणे आलेत तरी? नाही अजून. ECG सारखा अनस्टेबल होतोय, सारखी फ्रिक्वेन्सी बदलते. आत्या पण 36 तास संपत आलेत. मोनिका शुद्धीवर यायला हवी होती. आपण काहीतरी करायला पाहिजे. कूल डाऊन. मला थोडं विचार तर करू देत ना. त्या विक्रांत, अलका काकी आणि विजय काका आले. यानं काय घाई आहे? तू प्लीज बाहेर जा आणि त्यांना सांग कुणीही आत येता कामा नये. हो. हॅलो. हॅलो आजी, मी मानसी बोलतीये. बोल म्हणू. कशी आहे ग तिची तब्येत? बरी आहे ना? कोणाचा फोन ग? मनूचा फोन आहे. मनू, काय झालं? बोल ना काहीतरी. काय म्हणते ती? काय नाही आजी, अजूनही वेळ गेलेली नाहीये. प्रार्थना कर. काय म्हणाली ग? खूप काळजीत आहे ती. प्रार्थना कर म्हणाली. काय झालं? काय रे? काय झालं विक्रांत? अरे बोल ना काहीतरी. बरी आहे ना मोनिका? आई बाबा मन घट्ट करा, आतून काही न्यूज. हॅलो मधू काका, गीता बोलते. हो, एक गुड न्यूज आहे. आपल्या मोनिकाला शुद्ध आली आहे. तुम्ही गावच्या देवाला नवस बोलला होतात ना, ऐकलं त्यांनी आपलं. बरं आता या लवकर इकडे. तुम्हाला तुमच्या पणतीला भेटायचं नाहीये का? हो या, आम्ही वाट बघतोय. माझा विश्वासच बसत नाही. मोनिका, कशी आहेस बाळा? सुटलीस का बाई एकदाची? अगं
अगं तू बाळाला जन्म दिलास, पण आज या बाळाने सुद्धा तुला पुनर्जन्म दिलाय. मी सगळ्यांना सांगत होते, एकदा का बाळाचा स्पर्श झाला ना की बघा काय चमत्कार होत होते. मानसी, माझ्याकडे दे पिल्लूला. अगं अजून हिने बघितलंय कुठे बाळाला? मोनिका घे. अगो बाई, काय झालं हिला? हा विक्रांत? आई, तू बाळाला नको देऊस मोनिकाकडे आत्ता. ती अजून पूर्ण बरी झालेली नाहीये. अरे पण ती ताईला खूप अशक्तपणा आलाय ना, त्यामुळे चक्कर आली असेल. बाबा, तुम्ही आईला घेऊन बाहेर जा प्लीज. शी इज आउट ऑफ डेंजर ना. खरं ना? हो, खरंच. अगे बघितलंस ना तिला डोळे भरून. आता विश्रांती घेऊ दे जरा तिला. चल, काळजी घे बाळा. आई पण सगळ्यांना झेपतच असं नाही. मी काय म्हणतो, आपणच जायला हवं होतं तिथे. कशाला? कशाला म्हणजे काय, हा असा आनंद वाट बघून नाही साजरा करतायत आपल्याला. काहीतरीच हो तुमचं. हे बघ, आपल्याला आता धीर धरवत नाही बुवा. अहो, पण त्या अलकाताई आणि विजयरावांना तरी घरी येऊ देत ना. आणि अहो, मोनिका शुद्धीवर आलीये म्हणजे ती काय लगेच बोलू शकणार आहे का? तिला नॉर्मल व्हायला थोडा वेळ लागणारच ना. त्यामुळे आपण आज नाही उद्या जाणार आहोत. अगं पण हो, गेले 2 दिवस डोळ्याला डोळा लागला नाहीये तुमचा. आज एवढी छान बातमी आलीये तर शांतपणे झोपा जरा. पण तर लहान मुलासारखा हट्ट करू नका हा उगाच. सांगितलं ना एकदा, आपण आज नाही उद्या जाणार आहोत. ठीक आहे, पण एक सांगतो, या आनंदाच्या भरात आणि स्वप्न बघत आजही डोळ्याला डोळा लागणार नाही. चला. चला. दूध म्हणजे बाळासाठी अन्नही असतं आणि औषधही असतं. मी काय करू? बाळ पोषणासाठी तुझ्यावर अवलंबून आहे. हे कोणाचं तरी माझ्यावर अवलंबून राहणं हेच नको होतं मला. मोनिका, बाळासाठी सोड, पण निदान स्वतःसाठी तरी थांब. कारण मी थांबून काय होणार आहे?